नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8वी स्कॉलरशिपच्या मराठी व्याकरण या विषयाकडे वळूयात. तत्पूर्वी मराठी भाषेचा इतिहास काय आहे ते समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू. बघा, या ठिकाणी आपल्याला हे माहितीच आहे की मराठी भाषा ही खूप समृद्ध आहे आणि मराठी भाषेचं वाङ्मय खूप मोठं आहे. याच्यामध्ये शब्दसाठा खूप मोठ्या प्रमाणात आहे. इतर भाषेच्या तुलनेमध्ये मराठी भाषा ही खूप प्राचीन आहे आणि तिच्या समृद्धतेमध्ये आणखी खूप मोठ्या प्रमाणात वाङ्मयाची भर पडलेली आहे. आता भाषेचा इतिहास समजून घेताना ती भाषा किती जास्त लोकांमध्ये बोलली जाते, ती भाषा किती समृद्ध आहे, किती शब्दसाठा जास्त आहे यावर तिचं मूल्यमापन केलं जातं. यानुसार मराठी भाषा ही संस्कृत या भाषेपासून तयार झालेली आहे. संस्कृत भवा मराठी, मराठी ही संस्कृत भाषेपासून तयार झालेली आहे. अतिप्राचीन काली मराठी भाषेला प्राकृत मराठी असं म्हणायचे आणि आता आपण जी बोलतो, आता आपण नेहमी बोलण्यामध्ये जी मराठी भाषा बोलतो ही आपण आता समजून घेणार आहोत. बघा, या ठिकाणी आपल्याला एक माहित आहे की विवेक सिंधू नावाचा हा जो पहिला ग्रंथ होता हा 1188 साली मुकुंदराज या कवीने लिहिलेला आहे. त्यानंतर 1290 मध्ये भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी हा जो ग्रंथ आहे संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेला आहे. त्यानंतर इसवी सन 1300 मध्ये महानुभाव संप्रदायाचे आचार्य श्री महिमभट्ट यांनी लीळाचरित्र नावाचा हा पहिला चरित्र ग्रंथ लिहिलेला आहे. पहिला चरित्र ग्रंथ हा आद्य चरित्र ग्रंथ म्हणून ओळखला जातो, कारण या अगोदर गद्यवाङ्मय फारसं विकसित झालेलं नव्हतं. म्हणून महिमभट्टाने लिहिलेले लीळाचरित्र हे पहिले चरित्र ग्रंथ किंवा पहिला आद्य ग्रंथ म्हणून समजला जातो. आता एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो अशी आहे की मराठी भाषेचं जे व्याकरण आहे ते कोणी मराठी माणसाने लिहिलेलं नाही. हो, हे अगदी खरं आहे. मराठी भाषेचं व्याकरण किंवा व्याकरणावरचं पहिलं जे पुस्तक आहे ते विल्यम कॅरी नावाच्या एका इंग्रज अधिकाऱ्यानं 1805 साली द ग्रामर ऑफ मराठी लँग्वेज नावाने लिहिलेलं आहे. आता हे आपल्यासाठी आश्चर्याचं आहे की बाहेरचे लोक आल्याने आपली भाषा शिकून गेले, बाहेरचे लोक आल्याने आपली संस्कृती समजून गेले, मात्र आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. आजही शोकांतिका ही आहे की मराठी भाषा दुर्लक्षित भाषा म्हणून ओळखली जाते. केवळ मराठी भाषेचं महत्त्व कमी करण्याचंच मराठी माणूस करतोय का काय असं चाललेलं आहे. असो, त्यानंतर 1836 मध्ये गंगाधर शास्त्री फडके यांनी मराठी भाषेचे व्याकरण हे पहिलं मुद्रित पुस्तक लिहिलेलं आहे. म्हणजे छापील पुस्तक हे 1836 साली गंगाधर शास्त्री फडके यांनी प्रकाशित केलं. आणि दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी सुद्धा मराठी भाषेचं व्याकरण नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. म्हणून त्यांना मराठी भाषेचं पाणिनी असं म्हणतात, कारण पाणिनी हा संस्कृतचा खूप मोठा व्याकरणकार होता. त्याचीच उपमा दादोबा पांडुरंग तर्खडकर दिलेली आहे आणि त्यांना मराठी भाषेचे पाणिनी असं म्हणतात. आता मित्रांनो, आपण बोलूयात नेमकं भाषा म्हणजे काय, ती किती प्रकारच्या खंडोपखंडामध्ये विकसित झालेली किंवा प्रकार झालेले तिचे. त्यानंतर लिपी कशाला म्हणायचं, वर्ण म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे समजून घ्यायच्या आहेत. तर बघा, संस्कृतमध्ये ज्यावेळेस पाणिनीय व्याकरणकारानं त्या भाषेचं एक स्ट्रक्चर ठरवलं त्यावेळेला त्यांनी मुळात आपल्याकडे जसे क्रियापद असतात, इंग्लिशमध्ये जसे व्हर्ब्स असतात, तसं संस्कृतमध्ये धातू हा प्रकार असतो. धातू म्हणजे व्हर्ब. तर भाषा हा शब्द भाष या धातूपासून तयार झालेला आहे. लिपी हा शब्द लिप या धातूपासून तयार झालेला आहे. तर भाष म्हणजे विचार व्यक्त करणे, आपल्या मनातले जेही काही विचार असतील ते व्यक्त करणे, याला आपण भाषा असं म्हणतो. लिप
म्हणजे लिंपणे. आता त्याच पद्धतीने भाषा लिपी कोणती तर देवनागरी. आपल्या मराठी भाषेची जर लिपी कोणती आहे असं विचारलं तर त्याचं उत्तर आहे देवनागरी लिपी. आता देवनागरी या शब्दाचा इतिहास काय आहे, देवनागरी म्हणजे काय, तर पहा असं म्हणतात फार वर्षापूर्वी आपल्याकडे आर्य आले आणि आर्य कसे होते तर ते नागर होते, म्हणजे सुसंस्कृत होते, सुसभ्य असे होते. आणि त्यांनी काय केलं की आपल्या इकडे आल्यानंतर भाषा असो संस्कृती असो याचा विकास करायला सुरुवात केली. तर आर्य हे नागर होते, त्याच पद्धतीने ते देव होते, त्यामुळे या भाषेला देवनागरी किंवा या लिपीला देवनागरी असं नाव पडलं. आता ही झालं पूर्ण भाषेचं आपलं ऐतिहासिक सगळं काही. मुळामध्ये वर्ण हा जो प्रकार आहे, आपल्या वर्णमालेचा जो मूळ गाभा आहे तो वर्ण आहे, पूर्ण भाषेचा जो गाभा आहे तो वर्ण आहे. कारण भाषेचं सगळं जे मूळ आहे ते वर्णांमध्ये आहे, वर्ण म्हणजे अक्षर. आता थोडक्यात आपण समजून घेऊया की आपल्या मराठी भाषेमध्ये एकूण वर्ण किती आहेत, कोणते आहेत, त्याचे प्रकार किती आहेत आणि ते कुणी ठरवले आणि कसे ठरवले. बघा आपल्याकडे भाषेचे जे नियम आहेत ते ठरवणारे एक मंडळ असतं आणि त्या मंडळाच्या शासनामध्ये असे काही लोक आहेत की ते भाषेवरती नियमन करत असतात. भाषा किती वर्णांची असली पाहिजे, त्याच्यामध्ये कोणता वर्ण आपण टाकला पाहिजे, कोणता काढला पाहिजे. यानुसार 2009च्या शासन परिपत्रकानुसार आपल्या मराठी भाषेमध्ये 2 नवीन वर्ण ऍड केलेले आहेत, ऍ आणि अ. हे इंग्रजी वर्ण आहेत. मूळ मराठी भाषेमध्ये पूर्वी 48 वर्ण होते. आता हे नवीन 2 ऍड झाल्यामुळं त्याची संख्या 50 झालेली आहे. आणि क्ष आणि ज्ञ हे मुख्य संयुक्त व्यंजन आहे, कारण ते एकसारख्या अनेक व्यंजनांपासून तयार झालेले आहेत. अनेक व्यंजनांपासून तयार झालेले असल्यामुळे ह्यांचं जे वर्गीकरण आहे ते संयुक्त व्यंजनामध्ये होतं. असे एकूण मराठी भाषेमध्ये 50 वर्ण आहेत. त्याच्यामध्ये 14 स्वर आहेत, 2 स्वरादी आणि 34 व्यंजन. तर आता आपण पूर्ण वर्णमाला समजून घेऊया. बघा मगाशी सांगितल्याप्रमाणे 2009च्या शासन निर्णयाप्रमाणे एकूण 50 वर्ण आहेत आपल्याकडे, कारण त्यामध्ये 2 नवीन वर्णांची भर घातलेली आहे, ऍ आणि अ. हे इंग्रजी स्वर आहेत, हे मराठीमध्ये ऍड केल्यामुळं आता एकूण वर्णांची संख्या ही 50 झालेली आहे. ठीक आहे. आता बघा वर्णाचा आपण जे कॅटेगरायझेशन आहे किंवा वर्णांचे जे आपण प्रकार पाडलेले आहेत ते अशा पद्धतीने आहे. स्वर, स्वरादी, व्यंजने. वर्णाचे प्रकार एकूण या ठिकाणी आपण पाडलेले बघा कसे आहेत, स्वर, स्वरादी आणि व्यंजने. 3 प्रकार झाले. आता याच्यामध्ये स्वराचे पुन्हा 3 प्रकार, स्वरादीचे प्रकार नाही. बघा स्वरादी आहेत आणि आ. म्हणजे अनुस्वार आणि म्हणजे विसर्ग. स्वरादी 2 आहेत. स्वर हे 14 आहेत, मूळ स्वर 12 आणि त्यानंतर 2 त्याच्यामध्ये ऍड केलेले असे एकूण 12 आणि 2 14. पूर्वी 12 कडे म्हणायचे. 12 कडे काय म्हणायचे तर पूर्वी स्वर 12च होते म्हणून 12 कडे म्हणायचे. आता स्वर 14 झाले म्हणून त्याला आता 14 कडे असंही म्हणू शकतो आपण. तर स्वरादी 2 आहेत, व्यंजने 34 आहेत. बघा काही तज्ञांच्या मते व्यंजने ही 36 ही असू शकतात, पण ते आणखी एक्सेप्ट केलेलं नाही मराठी भाषा संशोधन मंडळानं. त्यामुळे क्ष आणि ज्ञ हे संयुक्त व्यंजनेच आहेत. ते व्यंजनामध्ये येत असून सुद्धा त्यांना व्यंजनाच्या बाहेर ठेवलेलं आहे, कारण त्यांचं ते जे तयार होतात त्याच्यामध्ये ऑलरेडी हे व्यंजन आहेत. कारण आपण नंतर बघूया क्ष आणि ज्ञ हे काय आहे, ते कसे वेगळे आहेत ते. तर स्वरादी 2 आहेत, व्यंजने 34 आहेत.
आता व्यंजनामध्ये पुन्हा आपण प्रकार पाडलेले आहेत. स्पर्श व्यंजने, अर्धस्वर, उष्मे, महाप्राण, स्वतंत्र. आणि शेवटचा प्रकार असतो तो म्हणजे संयुक्त व्यंजन. आता बघा, हे समजून घेत असताना आपल्याला काही महत्त्वाच्या मूलभूत गोष्टी कळणं गरजेचं आहे. स्वर ह्याच्यामध्ये पुन्हा 3 प्रकार आहेत: ह्रस्व, दीर्घ आणि संयुक्त. आता ह्रस्व स्वर कोणाला म्हणायचं, तर ज्यांचा उच्चार करत असताना आपल्याला जास्त लांबीचा उच्चार करायची गरज नाही, तर तो आपण आखूड पद्धतीने करू शकतो. जसं ओ, याचा उच्चार करण्यासाठी फार जास्त श्वास घेण्याची किंवा बाहेर हवा सोडण्याची गरज नाही, तर आपण ते खूप आखूड पद्धतीने सुद्धा करून उच्चार करू शकतो. मुळात स्वराची व्याख्या, स्वर, स्वरादी व्यंजने सगळ्यांची व्याख्या मी देणारच आहे. आता तुम्हाला हा चार्ट समजून सांगण्यासाठी एवढा मोठा खटाटोप केलेला आहे. त्यानंतर ह्रस्व स्वराचा उच्चार आखूड पद्धतीने होतो. दीर्घ स्वराचा उच्चार हा दीर्घ पद्धतीने होतो. जसं आ, ई, उ. हा उच्चार करत असताना आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये हवा बाहेर टाकावी लागते. आणि संयुक्त व्यंजने म्हणजे काय, तर संयुक्त स्वर म्हणजे काय, तर ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी आपल्याला एकापेक्षा अधिक 2 स्वरांची मदत घ्यावी लागते. जसं हे ऐ, ऐ, ओ, औ हे जे व्यंजन आहे, हे स्वर आहेत, तर हे 2 स्वरांपासून तयार झालेले आहेत. जसं ए हा कोणत्यापासून झालेला आहे, ऐ कशापासून झालेला आहे, ओ आणि औ कसा झालेला आहे, आपण नंतर सविस्तर बघूया. हा पूर्ण चार्ट समजून घ्या. याच्यानंतर आपण या प्रत्येकाच्या व्याख्येसहित उदाहरणे घेऊ आणि पुन्हा सविस्तर समजू. स्वरादी बघा, अ आणि हा हे 2 स्वरादी आहेत. स्पर्श व्यंजन गटामध्ये हे पहिले 2 जे आहेत, क, ख, हे पूर्ण 2, म्हणजे हा एक गट आहे स्पर्श व्यंजनाचा. याच्यामध्ये एकूण 5 गट आहेत, म्हणजे क चा वर्ग, च चा वर्ग, ट चा वर्ग, ट चा वर्ग आणि प चा वर्ग. आता क चा वर्ग याच्यामध्ये एकूण 5 व्यंजने येतात: क, ख, ग, घ, ङ. च चा जो वर्ग आहे, कारण स्पर्श व्यंजनाच्या गटामध्ये हे 5 वर्ग तयार केले आपण, त्या प्रत्येकामध्ये ही 5-5 व्यंजने येतात. अशी एकूण 25 स्पर्श व्यंजने आहेत. स्पर्श व्यंजने किती आहेत एकूण? 25. आपण याचे गट का पाडले, कारण सोपं समजून घेण्यासाठी, आपल्याला लवकर लक्षात राहण्यासाठी. आता क वर्ग याचा हा जो वर्ग आहे, याच्यामध्ये एकूण 5 येणार. याच्यामध्ये पहिले 2 जे असतात कठोर असतात, दुसरे 2 जे असतात ते मृदू असतात, आणि शेवटचा जो वर्ण असतो तो अनुनासिक असतो. अनुनासिक 5 आहे, मृदू व्यंजन 10 आहे, कठोर व्यंजन 10 आहे. बघा, क, ख हे कठोर आहे, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ हे एकूण 10 व्यंजन कठोर आहे. लक्षात ठेवण्यासाठी पहिला क वर्गाचा जो पहिला 2 चा गट आहे हा कठोर, त्यानंतर 2 चा जो गट आहे हा मृदू, आणि शेवटचा जो आहे तो अनुनासिक. लक्षात ठेवण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी हे फार सोपं आहे आणि महत्त्वाचं आहे. त्यानंतर अर्धस्वर हे एकूण 4 आहेत: य, र, ल, व. उष्मेश्वर एकूण 3 आहेत: श, स, स. महाप्राण ह आहे, आणि स्वतंत्र वर्ण ळ आहे. बघा, ळ हा जो वर्ण आहे हा आपण द्रविडीय भाषेकडून घेतलेला आहे. त्यातल्या मल्याळम भाषेतला हा ळ आहे. त्यामध्ये हा मूळ मराठी किंवा संस्कृत मधला नाही. आपण जसं मगाशी सांगितलं की मराठी भाषा संस्कृत पासून तयार झालेली आहे. बाकी सगळे जे स्वर आणि व्यंजन आहेत हे आपण संस्कृत मधून घेतले, मात्र ळ हा द्रविडीय भाषेकडून घेतलेला आहे, त्यामुळे तो संस्कृत म्हणता येत नाही. तर अशा पद्धतीने ही एकूण वर्णाचे प्रकार आणि उपप्रकार आपण लक्षात ठेवूयात. आता याच्या प्रत्येकाच्या व्याख्या, त्याची उदाहरणं हे आपण लागले समजून घेऊया. पहा विद्यार्थ्यांनो, आपण मगाशी बघितल्याप्रमाणे एकूण स्वरांची संख्या आहे 14. किती आहे? 14. कारण परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न येतात, आपल्याला बऱ्याचदा संख्या विचारली जाते, संख्येवर आधारित प्रश्न येतात. जसं की एकूण वर्णांची संख्या किती, एकूण स्वरांची संख्या किती, त्यामध्ये ह्रस्व स्वर किती, दीर्घ स्वर किती, संयुक्त किती, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तर मगाशी आपण फक्त चार्ट समजून घेतला होता. आता स्वर म्हणजे काय, स्वरादी म्हणजे काय,
त्यामध्ये ह्रस्व स्वर म्हणजे काय, दीर्घ स्वर म्हणजे काय, आणि त्याचा तिसरा प्रकार जो संयुक्त स्वर तो म्हणजे काय, आपण हे सगळं आणखी स्पष्टपणे समजून घेऊया. तर बघा, स्वर कशाला म्हणायचं, तर ज्या वर्णाचा उच्चार करताना मुखातील इतर अवयवाचा स्पर्श होत नाही. आपल्या मुखातील इतर अवयव जसं जीभ आहे, दात आहे, वरती कंठ आहे, मूर्धा आहे, त्यानंतर तालू आहे, तर अशा प्रकारचे जे अवयव आहेत त्याचा कुठेही स्पर्श होत नाही. बघा, तुम्ही उच्चार करत असताना अ चा अ, आ, इ, ई, ओ, ऊ, ए, ऐ, ओ, ओ असं उच्चार करत असताना आपल्या जिभेचा दाताशी संपर्क होत नाही किंवा ओठ एकमेकाला चिटकत नाही. त्यामुळं आपल्या इतर अवयवाचा स्पर्श न होता ज्यांचा उच्चार होतो त्यांना आपण स्वर असं म्हणतो. तर असे एकूण स्वर किती आहेत, तर अ, आ, इ, ई, ओ, ऊ पासून ते ए, ऐ, ओ, औ पर्यंत म्हणजे एकूण 14. आणि ä आणि अ हे नवीन इंग्रजी स्वर धरून पकडले तर आपण ते एकूण होतात 14. तर स्वरांची व्याख्या कळाली. त्यानंतर बघा, स्वरामध्ये जे उपप्रकार आहेत, तर तो पहिला उपप्रकार आहे ह्रस्व स्वर. आता नेमकं ह्रस्व स्वर कशाला म्हणायचं, तर ज्या स्वराचा उच्चार करण्यासाठी कमी वेळ लागतो किंवा आखूड पद्धतीने उच्चार होतो त्या स्वराला म्हणायचं ह्रस्व स्वर. त्यानंतर आता ह्रस्व स्वर एकूण किती, याच्यावर पण प्रश्न येतो की एकूण ह्रस्व स्वर किती, तर एकूण ह्रस्व स्वरांची संख्या आहे 5. अ, ई, उ, ऋ, लृ असे एकूण 5 ह्रस्व स्वर आहेत. दीर्घ स्वर कोणाला म्हणायचं आणि त्याचे प्रकार किती. बघा, या ठिकाणी दीर्घ स्वर आपण त्याला म्हणतो ज्या स्वराचा उच्चार करण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागतो. हा शब्द महत्त्वाचा आहे. इथे आपल्याला जास्त वेळ लागेल किंवा लांबट पद्धतीने आपण याचा उच्चार करू, त्यामुळं याला आपण दीर्घ स्वर म्हणणार. आणि एकूण दीर्घ स्वर किती आहेत, तर ते 3 आहेत. आ, ई आणि उ हे दीर्घ स्वर आहेत. ह्रस्व स्वर लक्षात आले, त्यानंतर दीर्घ स्वर लक्षात आले. आता स्वराचा तिसरा प्रकार आहे संयुक्त स्वर. आता संयुक्त या शब्दामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की संयुक्त म्हणजे काय, तर दोन गोष्टी एकत्र आल्या तर संयुक्त होतात. तर या ठिकाणी दोन स्वर एकत्र आले की जो तिसरा स्वर तयार होतो त्याला आपण संयुक्त स्वर असं म्हणतो. दोन स्वर एकत्र येऊन तयार होणाऱ्या स्वरास संयुक्त स्वर असे म्हणतात. आता बघा, संयुक्त स्वर 4 आहेत, हे आपण मगाशी बघितलं. ए, ऐ, ओ, औ. हे ची निर्मिती कशी झाली बघा, अ अधिक ई किंवा ई, ऐ, अ अधिक ई किंवा ई, ऐ. ए, आता आई कसा होतो, तर आ अधिक ई किंवा ई, आई. ए, ऐ, ओ, औ. उच्चार करत असताना आपण त्या गोष्टी समजून घेऊया. ओ बरोबर अ अधिक उ किंवा उ, म्हणजेच अ च्या पुढे उ किंवा ओ आला तर त्याचा ओ होतो. औ कधी होईल, आ च्या पुढे उ किंवा ओ आला तर त्याचा औ होईल. अशा पद्धतीने आपल्याला संयुक्त स्वराची सुद्धा या ठिकाणी संकल्पना क्लिअर होऊन जाईल. तर अशा पद्धतीने स्वराचे प्रकार एकूण 3. स्वराची व्याख्या समजून घ्या व्यवस्थित. वाटल्यास तुम्ही एक स्वतंत्र रजिस्टर करा, त्याच्यामध्ये ते सगळे महत्त्वाचे जे व्याख्या लिहून दिली त्या लिहून घ्या, त्याचे उदाहरण लिहून घ्या आणि काही बारीक टेक्निक पण सांगितले सुद्धा तुम्ही व्यवस्थित नोट करून घ्या. तर स्वराची व्याख्या लक्षात आली, स्वर कशाला म्हणायचं, त्यानंतर स्वराचे प्रकार कसे आहेत, 3 प्रकार आहेत. आणि जो नवीन आपण आता मांडतोय नवीन स्वराचा प्रकार म्हणजे ä आणि अ हे जे दोन इंग्रजी मधून स्वर आलेले आहेत ते आपण नवीन स्वर याच्यामध्ये समाविष्ट करतो आणि त्याचाही समावेश आपण संयुक्त स्वरामध्येच करतो. जसे की ए नंतर आपण ä घेणार आहोत आणि ओ नंतर अ घेणार आहोत. ते तुम्हाला परत एकदा लिहून देताना लिहून देईल. ठीक आहे, हे सगळं समजून घ्या.